श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सारिकाच किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता संक्रांत जवळ येते, त्यामुळे सगळीकडे लगबग सुरू आहे तिळगुळाचे लाडू, तिळगुळाची चिक्की वगैरे बनवण्याची। तर त्यासाठी मीही तुमच्यासाठी तिळगुळाची चिक्की कशी बनवायची हे तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, माझ्या सारिकाच किचन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्येही सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, रेसिपीज बघायला आवडतात की केक बघायला आवडतात। माझे दोन्ही व्हिडिओज असतात, त्याच्यामुळे तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल। तर चला तर मग आपण ही तिळगुळाची चिक्की कशी बनवली आहे व्हिडिओकडे जाऊया। तुम्हाला साहित्य सांगते। तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला वाटीभर तीळ लागणार आहे, अर्धी वाटी शेंगादाणे लागणार आहेत, 2 ते 3 चमचे तूप लागणार आहे साजूक, आणि जेवढं आपण मटेरियल घेतलेलं आहे तीळ गूळ आणि मी पुढे डेसिकेटेड कोकोनटही टाकणार आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किपही करू शकता। पण हे ड्राय मटेरियल आपण जेवढं घेतलं आहे तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे, त्यामुळे छान त्याचं प्रमाण व्यवस्थित होतं। तर मी शेंगादाणे अगोदरच छान स्लो गॅसवर अगदी लालसर भाजून सोलून ठेवलेले आहेत, त्यामुळे मी शेंगदाणे भाजतानाचा व्हिडिओ नाही दाखवत। हावरी मी भाजत आहे, बघू शकता। अगदी स्लो गॅसवर आपल्याला ही तीळ छान भाजून घ्यायचे आहेत। अगदी चटचट आवाज बंद होईपर्यंत आपल्याला ही तीळ छान अशी मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। आपला हा तीळ छान भाजून झालेले आहेत, पहा तुम्ही। जास्त कलरही आपल्याला बदलून नाही द्यायचा आहे। असे तीळ मी गावरान तीळ घेतलेले आहेत, तुम्ही पॉलिशवाले कुठलेही तीळ घेऊ शकता। थंड करायला मी हे तीळ ठेवून दिलेले आहेत। तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट करून घेऊया। हे पहा, छान असे पसरवून ठेवले की लवकर थंड होतात। या प्रकारे तुम्ही तिळगुळाची चिक्की केली ना की तुम्हालाही नक्की आवडेल, अगदी सहज करता येईल आणि खायलाही चविष्ट लागते। तोपर्यंत मी शेंगदाण्याचा हा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, असा मिडियमसर दरदरीत कूट आपल्याला करून घ्यायचा आहे असा, या प्रकारे। आता तिळही थंड झाले तर तिळाचाही आपल्याला छान कूट करून घ्यायचा आहे। कुठे जाडसर, कुठे असे बारीक झाले, कुठे थोडेसे राहिले तरी चालणार आहेत, असं आपल्याला कूट करून घ्यायचं आहे। या प्रकारे तुम्ही बघू शकता, मी जरा कोमट होते तेच बारीक करून घेतलेले आहेत। या प्रकारे एकदम बारीकही कूट करायचं नाही आहे, आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान या प्रकारे। मला माझे व्हिडिओज कसे आवडतात, तुम्ही व्हिडिओज कुठून बघता हेही मला नक्की सांगा, तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। हे पहा, माझ्याकडे थोडंसं डेसिकेटेड कोकोनट होतं, याने टेस्ट छान येते, म्हणून मी यामध्ये ॲड केलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ॲड करा, नाहीतर स्किप केलं तरी चालणार आहे, पण छान लागतं। म्हणून या प्रकार मी जेव्हा वाटीभर गूळ दाखवलेला, तर मी थोडासा गूळ अजून वाढवलेला होता, कारण मी त्याच्यामध्येही कोकोनट ॲड केलेलं होतं। जेवढं आपलं ड्राय मटेरियल आहे तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे। तर आता पुन्हा कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, छोटे म्हणजे पोह्याचे 2 चमचे भरून मी साजूक तूप घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। आणि 2 चमचे, अगदी अंदाजे 2 चमचे मी पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी नाही घालायचं आहे। आणि गूळ आपल्याला छान विरघळून घ्यायचा आहे, सतत हलवत राहायचं आहे गूळ। तोपर्यंत मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे, मी अगोदरच लावून ठेवलं होतं, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी पुन्हा सांगते की मी तूप लावून एक ताट अगोदरच तयार करून ठेवलेलं आहे। हे पहा, या प्रकारे आपला गूळ छान विरघळून घ्यायचा आहे। असा मस्त गूळ विरघळून झाला की त्याला फेस येतो, म्हणजे छान पाक तयार होतो आपला, तुम्ही बघू शकता। सतत हलवत राहायचं आहे गूळ, आणि ही प्रोसेस आपल्याला एकदम मंद गॅसवर करायची आहे, अजिबात गॅस वाढवायचा नाही आहे। हे पहा, असा फेस आलेला आहे, म्हणजे आपला पाक आता तयार होतोय। असा फेस यायला लागला की आपल्याला अधनंमधनं चेक करून बघायचं आहे की आपला पाक तयार झाला आहे की नाही। थंड पाणी घ्यायचं आहे आपल्याला वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये, तुम्ही बघू शकता, आणि त्याचे 1 ते 2 ड्रॉप्स आपल्याला पाण्यामध्ये टाकून बघायचे आहेत की आपला पाक झाला आहे की नाही। आपल्याला बंद गोळीचा पाक हवा आहे। हे पहा, या प्रकारे तुम्ही बघू शकता, अजून आपला पाक तयार नाही आहे। तर या प्रोसेसमध्ये आपल्याला गॅस नेहमी मंद ठेवायचा आहे, कारण पाक होत आल्यावर पटकन करपला जातो, त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस फास्टमध्ये करायची आहे आणि गॅस मंद ठेवायचा आहे। अजूनही आपला पाक तयार नाही आहे, हे पहा,
प्रकारे आपल्याला अजून 1 ते 2 मिनटं लागणार आहेत आणि 1 ते 2 मिनटानंतर आपला पाक पूर्ण रेडी होणार आहे. बघू शकता, हे पहा असा खनखन आवाज आला की आपला पाक पूर्णपणे रेडी आहे. आणि यामध्ये आपल्याला आता गॅस बंद करून आपण जे कूट करून ठेवलेला होता तिळाचा आणि शेंगदाण्याचा वगैरे सगळं ते मिक्सचर आपल्याला जे बनवून ठेवलेलं होतं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पटकन. ही प्रोसेस इथून पुढची आहे जी थोडीशी फास्ट करायची आहे, कारण हे थंड झाल्यावर मग आपल्याला जास्त पटकन सेट म्हणजे लवकर सेट होतं ते, त्यामुळे थापता येत नाही आणि म्हणजे पसरवता येत नाही हे मटेरियल. बघू शकता आपण तूप लावून ठेवलेलं होतं त्या ताटाला, त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण गोळा काढून घ्यायचा आहे या प्रकारे आणि पटकन याला फास्टमध्ये पसरवून घ्यायचं आहे. बघू शकता सगळं मटेरियल व्यवस्थित कढईमधून काढून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला स्पॅच्युलाचा खरंच खूप छान उपयोग होतो, यामुळे पटकन आपलं बॅटर पसरलं जातं सगळं. हे पहा या प्रकारे, आणि हातही भाजत नाहीत. फास्टमध्ये आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असल्यास तुम्ही घालू शकता, नाहीतर स्किप केले तुम्ही असंच ठेवलं तरी चालणार आहे. घातलेच पाहिजेत असं काहीही नाही. तुमच्याकडे अवेलेबल असतील काजू, पिस्ता, बदाम तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता. हे पहा आपलं छान मी याला आकार देऊन चौकोनी मी वडी थापून घेतलेल्या आहेत याच्या अशा. आणि माझ्याकडे थोडेसे मगजबी होते आणि काजू बदामाचे काप होते, ते मी यावर घालून घेत आहे. आणि ते छान आपल्याला दाबून घ्यायचे आहे त्यावर लगेच, नाहीतर ते निसटून जातात. नाही स्पॅच्युलाने झालं तर वाटीने छान दाबून घ्यायचे आहेत या प्रकारे, म्हणजे मस्तमध्ये बसले जातात. आणि थंड झाले, थोडंसं थंड होत आलं की मग आपल्याला ह्या वड्या कट करायच्या आहेत. हे पहा कोमटसर झालेलं आहे, पूर्ण थंड नाही झालं आहे. माझ्याकडे पिझ्झा कटर होतं म्हणून मी त्यानेच कट केलेलं आहे. तुम्ही सुरीने, उलथणीने कशानेही कट करू शकता. हे पहा या प्रकारे मी याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. अगदी सहज वड्या निघत आहेत त्याच्या. अतिशय सुंदर लागतात खायला. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला कशा वाटल्यात हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे त्यासाठी मी तुमच्या मनापासून धन्यवाद करते. आपली वडी याप्रमाणे तयार आहे. छान टेक्स्चरही आहे. थंड झाल्यावर आणखी छान लागतात, कुरकुरीत लागतात मस्त. हे पहा या प्रकारे सहज निघत आहेत अगदी ताटाच्याही. आपण तूप लावल्यामुळे पटकन निघत आहेत. हे पहा सगळ्या वड्या अतिशय मोकळे झालेल्या आहेत आणि छान निघालेल्या आहेत. तुम्ही या प्रकारे नक्की हा व्हिडिओ बघून तुम्ही तिळगुळाची चिक्की अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. ते गार्निशिंगचं आहे, आपल्या मनावर आहे. तुम्हाला दाखवायचं असतं म्हणून मी या प्रकारे तुम्हाला दाखवत आहे. आपल्या वड्या पूर्णपणे रेडी आहेत खाण्यासाठी. तुम्ही नक्की करून बघा, कशा झाल्यात मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री राधे राधे. सबस्क्राईब करा चॅनलला.